शिंगापूर गावातील आज माझा दुसरा दिवस. अक्का आणि गावातील 4-5 महिला भर उन्हाच्या खेकड्या पकडायला निघाल्या होत्या. ओढे नाले कोरडे असताना खेकड्या कशा निघत असतील याचे कुतूहल होते. म्हणून मी देखील त्यांच्या सोबत निघालो. आता आम्ही चाललोय खेकड्यांना. उन्हाळ्यात कशी खेकडं पकडतात ते दाखवतो. दोन चार दिवस माझा नको फोटो काढू, मी बांधलाय पटका. मी पाना फुलांचे दगडांचे फोटो काढतोय हे बघून या सर्वांना नवल वाटायचे. शिंगापूर हे गाव सह्याद्रीच्या घाट माथ्यावरचे सर्वात शेवटचे गाव. बघा किती वय आहे प्रत्येकाचं, पण घरी बसण्यापेक्षा आपलं काहीतरी करत राहायचं. ते उन्हाळ्यामध्ये खेकडं गरवून काढतात. आता ते गरवून कशी मी गेल्यावर दाखवतो. वरतून जायचंय. हे बघा, हे कडू जांभळा असतात. जांभळाचाच प्रकार, पण हा कडू असतो. पण त्याचा रंग एवढा सुंदर आहे ना की अगदी प्रॉपर जांभळी कलर आहे. उन्हाळ्यामध्ये ओढे नाले आटलेले असतात. अशा वेळी खेकडे जमिनीच्या आतमध्ये ओलाव्याच्या ठिकाणी बिळं करून राहतात. असा दगडावर दगड घासून ढगांचा आणि पावसाचा आवाज तयार केला जातो. या आवाजामुळे खेकड्यांना पाऊस आल्याचा भास होतो. आणि यालाच भुलून ते बिळाबाहेर पडतात. यात कष्ट प्रचंड असते. झाडाझुडपातून चालताना हातापायांवर आलेले ओरखडे हे लोक अंगावर दागिन्यांप्रमाणे मिरवतात. यासाठी योग्य जागेची माहिती आणि तासनतास एकाच जागी बसण्याची तयारी असावी लागते. इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे या लोकांच्या अंगी अगदी लहानपणापासूनच कष्टाची सवय असते. कोणासमोर हात पसरण्यापेक्षा निसर्गाशी 2 हात करून आपले जीवन जगणे यांना जास्त स्वाभिमानाचे वाटते. ही फक्त उपजीविका नसून निसर्गासोबतचा त्यांचा एक संवादच असतो.
ऊन प्रचंड तापले होते. ओढ्याकाठी या वृक्षाने एका माऊलीप्रमाणे सावलीचा पदर पसरला होता. या सावलीत बसल्यावर जाणवलं की खरं सुख हे निसर्गाच्या या शांत मिठीमध्येच आहे. पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेअंतर्गत जी कामं केली जातात ती कुठं कुठं केलेत बघा. आता अजून एकदा ट्राय करतायत वरती. आता ज्या छोट्या छोट्या थैल्या दिसत आहेत तेवढी खेकडं मिळाल्यात. अजून एकदा प्रयत्न चालू आहे. माझ्या पाठीमागे आता हा एक ओढा आहे समोर. त्या ओढ्याने असं वरती आलोय आम्ही. त्याच्या पाठीमागे अजून 2-3 ओढे आहेत. असे 2-3 ओढे वर खाली करत काही खेकडे मिळतात का ते बघितले. म्हणजे सर्वांना बऱ्यापैकी थोडे भेटलेत. आता इथे शेवटचा ट्राय करतायत. मी इथं बसलोय आता आणि नंतर मग झालं की त्या पाया वाटेने घरी. कसे काय निघतात त्यांना काय वाटतं पाऊस आलाय का? हा. दिवस मावळतीकडे झुकला आणि आम्ही घराकडे निघालो. सगळ्यांच्या हातामध्ये दिवसभराची कमाई होती. अतिशय साधं आणि सरळ जीवन जगणारी ही माणसं निसर्गाच्या सततच्या सानिध्यामुळे आणि त्यावर अवलंबून असल्यामुळे मिळेल त्यामध्ये समाधान मानण्याची यांची खरी वृत्ती. आमच्या मामांसाठी हे जंगल म्हणजे त्यांचे दुसरे घरच. ते कायम बोलतात की जंगलाला घाबरण्यापेक्षा त्याला समजून घेतले तर ते कधीच आपल्याला धोका देत नाही. आलो पुन्हा घराजवळ. गावाकडच्या संध्याकाळचे दृश्य एखाद्या सुंदर चित्रासारखं असतं. घरांच्या 2 भिंतीमधून जेव्हा मावळतीची सोनपिवळी उन्हं दूरवर पसरतात तेव्हा दिवसभराचा सारा थकवा या प्रकाशामध्ये विरघळून जातो. दारात जमलेल्या कोंबड्यांची किलबिलाट म्हणजे दिवसाच्या समारोपाचं गीतच. यांचा तो लयबद्ध आवाज शांत होत जाणाऱ्या गावातील जिवंतपणा टिकवून ठेवतो. अक्काने आज माझ्यासाठी घावण्यांचा बेत केला होता. रात्रीचं वातावरण बघा गावाकडचं. तिथे बाईक आहे माचाखाली. चांगली टॉर्च आहे. सकाळी जाग आली ती पुन्हा या रेडिओच्या आवाजाने. चल धन्नो, खूप आराम केला 2 दिवस. आता निघायची वेळ झाली. कुठे गेले अक्का? येऊ का मग? हा, ते कुठे गेले? हा हा, आता बघू मारल राऊंड येईल वरच्यावर. हा हा,
हो हो ये रे, चला काय नको बाबा तुम्ही शीट बारीक आहे ना, बारीक आहे. काय बसायचं त्याच्या? काय नसलं सामान तर बसतात 2 माणसं. तुम्ही तिघे जण कशी कुठे जायला बसणार? चालेल. हां नाही नाही चल येऊ का? चला 2 दिवस संपले. हे बघा हा शिंगापूर गावचा रोड आहे, जे गाव वेल्हे तालुक्यात, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये येतं. अगदी वेस्टर्न घाटामध्ये सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर शेवटचं गाव. आणि आज 2026 आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची किरणं अजून देखील अशा गावांपर्यंत पोचली नाहीत. मग निदान बेसिक या लोकांच्या फार अपेक्षा नाहीत. एखादा बेसिक छोटासा रस्ता, आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा, बस. बाकी काही अपेक्षा नाहीत. तरीसुद्धा संबंधित यंत्रणांना, सरकारला ह्या गोष्टी अजूनही पुरवता येत नाहीत. हा बघा रस्ता. हे बघा पुढं गेलेत ते शिक्षक आहेत. आता सकाळच्या शाळा चालू आहेत. असे शिक्षक हे एकमेव माध्यम आहे या लोकांचं कनेक्टिव्हिटीचं. म्हणजे आता मोबाईलला रेंज आहेत, मोबाईलला रिचार्ज मारायचा असला, तालुक्याच्या ठिकाणाहून एखादी वस्तू आणायची असली, काहीही काम असलं तरी हे शिक्षक लोक शाळेबरोबरच ह्या गावच्या लोकांची ती मदत करत असतात. आता ते पाठीमागे बाबा बसले, त्यांना दवाखान्यात जायचं आहे. त्यांना देखील बघा आता दवाखान्यात जायला असे शिक्षकच. हा रस्ता आहे बघा. एकतर शासनाच्या नजरेतून इकडच्या गावांमध्ये जी लोक राहतात ती शासनाला माणूस वाटत नसावी, जनावर वाटत असतील. कारण की अशा रस्त्याने जनावर पण नाही जातो. पुणे शहरापासून 2 तासाच्या अंतरावरची ही गावं आहेत. तिथे देखील अशी रस्ते आहेत. म्हणजे एकच गाव नाही ह्या भागात. शिंगापूर, एकलगाव, कुसारबेट, त्यानंतर लहान मोठ्या असंख्य वस्त्या आहेत. एवढ्या गावांना तालुक्याशी जोडणारा हा रस्ता आहे, ज्याची आजची अवस्था म्हणजे एप्रिल 2026 हे बघा. ग्रामीण भागातले रोजगार कसा निर्माण होऊ शकेल किंवा काय, शाळा बंद का पडल्या, लोकांचं स्थलांतर का झालं, लोकांनी जमिनी का विकल्या, असंख्य प्रश्न आहेत. ह्याच्यामध्ये स्थानिक लोक पण तेवढीच जबाबदार आहेत. फक्त सरकारच नाही. गावं टिकली पाहिजेत असं सगळेच जण बोलतात. गावाकडच्या शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून शहराकडे राहणारा एक वर्ग असतो प्रत्येक गावातला, तो खूप ऊर बळवून बोलत असतो गावच्या शाळा टिकल्या पाहिजेत, असं झालं पाहिजे. पण ज्यावेळेस त्या शाळा बंद व्हायची वेळ येते विद्यार्थ्यांअभावी, तर आपल्या स्वतःच्या पाल्याला आपण गावाला शिकवणार आहे का? आपली मुलं शहरात इंग्लिश मिडियमला खाजगी शाळांमध्ये शिकवायची आणि गावाच्या शाळाबद्दल चिंता व्यक्त करायची, हे कसं शक्य आहे? हा रस्ता मस्त बनवला आहे.
म्हणजे अतिशय रुंद बनवलं आहे. जवळजवळ एका वेळेस 3-4 गाड्या देखील बसतील, एवढा रुंद आहे. विशेष म्हणजे पावसाच्या आधी झालंय ते चांगलं झालं. या ओठांनी चुंबून गेल हजार दाही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वत रावे, या जगमावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.